सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी डॉक्टर गणेश कदम. आज आपण या व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पेट 2022 मध्ये जे काही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्याद्वारे आयोजित केलेल्या पेटच्या जिओग्राफीचा पेपर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पेपरचं अनालिसिस करणार आहोत. तर त्यामध्ये टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स 50 अँड टोटल ड्युरेशन म्हणजे टाइम जो होता तर तो 1 तासाचा होता. तर त्या मिनिमम 1 मिनिटासाठी एक प्रश्न असं जरी आपण ऍव्हरेज मध्ये केलं तरी आपला हा पेपरचे काही सोल्युशन आहे तर ते आपण करू शकलो असतो. तर त्यामध्ये जे काही प्रश्न विचारण्यात आले आहेत तर ते क्वेश्चन नंबर फर्स्ट, ॲज पर 2011 सेन्सस पॉप्युलेशन साईज अरेंज द फॉलोइंग स्टेट्स इन करेक्ट डिसेंडिंग ऑर्डर. तर 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या आधारावर खालील राज्य योग्य उतरत्या क्रमाने लावायचे. म्हणजे असेंडिंग ऑर्डर अँड डिसेंडिंग ऑर्डर याच्यामध्ये आपण थोडासा फरक जाणून घ्यायचा. आणि त्यांनी काय सांगितलं की उतरत्या क्रमाने सांगितलं. त्यामुळे जे काही हाय पॉप्युलेशनचं जे काही स्टेट असेल तर ते 1 नंबरला येईल आणि त्यामुळे जसा उतरता क्रम आहे तर त्या पद्धतीने लावणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये ऑप्शन ए यूपी, महाराष्ट्र, वेस्ट बेंगॉल अँड बिहार. ऑप्शन बी यूपी, महाराष्ट्र, बिहार, वेस्ट बेंगॉल. ऑप्शन सी यूपी, बिहार, वेस्ट बेंगॉल अँड महाराष्ट्र. ऑप्शन डी यूपी, बिहार, महाराष्ट्र अँड वेस्ट बेंगॉल. त्याचं मित्रांनो करेक्ट आन्सर आहे की सर्वात मोठं जे काही राज्य आहे तर ते आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशच्या नंतर आपल्या महाराष्ट्राचा नंबर लागतो, त्यानंतर बिहार आणि नंतर वेस्ट बेंगॉल. म्हणजे करेक्ट आन्सर जे आहे तर ते बी. क्वेश्चन नंबर सेकंड, which is the correct order of ocean currents in the northern part of Pacific Ocean in clockwise direction. म्हणजेच खालीलपैकी कोणता योग्य क्रम प्रशांत महासागराच्या उत्तरेकडील भागातील समुद्र प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरताना दिसतो. तर त्याचं ऑप्शन दिले ए नॉर्थ इक्वेटोरियल, कॅलिफोर्निया, क्युरेशिया अँड नॉर्थ इक्वेटोरियल. म्हणजे जे काही उत्तर विषुववृत्तीय प्रवाह आहे, कॅलिफोर्निया क्युरेशिया प्रवाह आहे आणि उत्तर विषुववृत्त कॅलिफोर्निया क्युरेशिया प्रवाह आणि प्रशांत. ऑप्शन सी उत्तर विषुववृत्तीय प्रवाह, प्रशांत अपवहन, उत्तर विषुववृत्तीय प्रवाह. अँड ऑप्शन डी उत्तर विषुववृत्तीय प्रवाह, प्रशांत अपवहन, उत्तर क्युरेशिया, कॅलिफोर्निया. तर या 4 पर्यायापैकी ऑप्शन सी आणि डी किंवा जर ऑप्शन बी आणि डी या दोघांच्या मध्ये थोडंसं सेम आहे. कारण त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की प्रशांत अपवहन आणि त्यामध्ये वरच्या सी मध्ये देखील प्रशांत अपवहन विचारले. परंतु उत्तर विषुववृत्तीय प्रवाह हा घड्याळाच्या दिशेने फिरत असतो, म्हणून त्याचं ऑप्शन करेक्ट जे आहे तर ते सी आहे. म्हणजे उत्तर विषुववृत्तीय प्रवाह, त्याच्यानंतर येईल आपलं प्रशांत अपवहन आणि त्यानंतर ऑप्शन येतो की उत्तर विषुववृत्तीय प्रवाह. म्हणजे हा जो काही क्लॉकवाईज डायरेक्शन आहे तर त्या क्लॉकवाईज डायरेक्शन नुसार ते असते. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर थर्ड, द मॉडेल ऑफ अग्रिकल्चर लोकेशन गिवन बाय ओन ह्युएन इज बेस्ड ऑन डॅश डॅश टेक्निक. म्हणजे वॉम युनेन यांनी दिलेल्या कृषी स्थानिकीकरण जे प्रारूप डॅश डॅश तंत्रावर आधारित आहे असा त्यांचा प्रश्न आहे. आणि त्याचं जे काही करेक्ट आन्सर आहे तर ते सामान्यच, कारण वॉम युनेन यांनी जी काही थेअरी मांडलेली आहे तर त्या थेअरीमध्ये त्यांनी नॉर्मेटिव्ह जे काही सजेशन केलेलं होतं तर त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए सामान्य. क्वेश्चन नंबर 4, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. म्हणजे पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असं विचारलेलं आहे. तर त्यामध्ये ऑप्शन ए भूखंड मंच आणि भूखंड उतारच्या पलीकडे भूखंड चढ असतो. ऑप्शन बी सामान्यतः नदीच्या मुखाजवळ विस्तीर्ण भूखंड मंच असतो. ऑप्शन सी मध्य महासागरीय कटक हे सागर तळ प्रसरणाचे परिणाम आहेत. अँड ऑप्शन डी भूशास्त्रीय दृष्ट्या भूखंड उतार हे सागर तळ सागरीय तबकचा भाग आहे. आणि याचं उत्तर जे आहे करेक्ट तर हेच आहे की ऑप्शन डी भूशास्त्रीय दृष्ट्या जर आपण विचार केला तर जो काही भूखंड आहे तर तो भूखंड उतार हे सागर तळ सागरीय तबकचा भाग आहे. आणि त्याचबरोबर बी ऑप्शन देखील करेक्ट राहिला असतं, परंतु त्याच्यामध्ये त्यांनी उलट ते करेक्ट आहे, कारण ते सामान्यतः जे काय आहे की नदीच्या मुखाजवळ विस्तीर्ण भूखंड मंच असतो हे देखील करेक्ट आन्सर आहे. त्यामुळं जर समजा भूखंड हा
विस्तीर्णच्या ऐवजी जर छोटा म्हटलं असतं तर ते ऑप्शन देखील करेक्ट राहू शकलं असतं, कारण आपल्याला विचारलं की विधान कोणतं बरोबर नाही. परंतु हे जे काही भूशास्त्रीय दृष्ट्या जर आपण विचार केला तर भूखंड उतार हे सागर तळ सागरीय तबकचा भाग असू शकत नाही. त्यामुळं हेच थोडंसं त्याच्यामध्ये कन्फ्युज केलं आहे. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 5. विथ हिज कन्सेप्ट रिलेटेड टू वर्ल्ड पॉवर, महान ट्राइड टू, म्हणजे महान हे जे जागतिक शक्तीच्या संबंधित त्यांच्या संकल्पनेद्वारा खालीलपैकी कोणता प्रयत्न केला? ऑप्शन ए, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ सी पॉवर, समुद्र शक्तीचे महत्व स्पष्ट केले. ऑप्शन बी, वसाहतीचे समर्थन केले, म्हणजेच जस्टिफाय कॉलनिलिझम. अँड ऑप्शन सी, जर्मनीच्या जगावर प्रभुत्व मिळवण्याच्या धोक्याबद्दल अमेरिकेला जागरूक केले. आणि ऑप्शन डी, जर्मनी आणि रशियाला एकत्र आणले. तर मित्रांनो, जे काही बी सी डी हे जे काही ऑप्शन आहेत तर ते थोडेसे दुसऱ्या विषयातले येऊ शकतात. म्हणजे जर समजा समाजशास्त्र म्हणून किंवा राज्यघटना किंवा राज्यशास्त्रातला भाग त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. परंतु आपण समुद्र शक्तीचे महत्व स्पष्ट केले हे त्याच्यामध्येच आहे, कारण आपण विषय कोणता चालू आहे? भूगोलचा, जिओग्राफीचा. आणि आपल्याला या राज्यशास्त्रामध्ये जाण्याचा किंवा हा जो काही थोडासा विषयांतर करून जे काही ऑप्शन दिलेले आहेत तर ते तात्काळ आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे करेक्ट आन्सर जे आहे तर एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ सी पॉवर हे महान यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे, किंवा महानने जागतिक शक्तीच्या संबंधित त्यांच्या संकल्पनेद्वारे हे समुद्र शक्तीचे जे काही महत्व आहे तर ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 6. द वेबर्स थेरी ऑफ इंडस्ट्रियल लोकेशन इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ डॅश डॅश, म्हणजे वेबरचा उद्योग स्थानिकीकरणाचा सिद्धांत डॅश डॅश या तत्वावर आधारलेला आहे. ऑप्शन ए, प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. ऑप्शन बी, लिस्ट ट्रान्सपोर्ट कॉस्ट. ऑप्शन सी, सबस्टिट्यूशन. अँड ऑप्शन डी, केंद्रीयता म्हणजे सेंट्रलिटी. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे तर वेबर यांनी काय केले की जे काही ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे तर त्या ट्रान्सपोर्ट सिस्टीमवर त्यांनी सिद्धांत मांडलेला आहे. त्यामुळं जे काही लिस्ट ट्रान्सपोर्ट कॉस्ट हे जे काही करेक्ट ऑप्शन आहे तर ते याचं उत्तर करेक्ट आहे. म्हणून ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 6. आफ्टर नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी इकॉनॉमिक झोन्स आर देअर इन इंडिया, म्हणजे आपल्या भारतात किती आर्थिक क्षेत्रे आहेत हा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. मग आपण भारतीय असल्यामुळे आपल्याला भारताच्या बद्दलची जी काही माहिती आहे तर ती आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यामुळे ऑप्शन ए म्हणजे 5, म्हणजे 5 क्षेत्रे त्याची आर्थिक क्षेत्रे त्यांनी सांगितलेली आहेत. त्यामुळे ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. प्रश्न 8वा, नदी खोऱ्यातील जास्तीत जास्त उंचीचे क्षेत्र जेथे विरुद्ध दिशेने प्रवाह वाहतात त्यास डॅश डॅश म्हणतात. ऑप्शन ए, स्लोप. अँड ऑप्शन डी, कॉन्फ्लुएन्स. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, डिव्हाइड. म्हणजे नदी खोऱ्यातील जास्तीत जास्त उंचीचे क्षेत्र जिथे विरुद्ध दिशेने प्रवाह वाहतात त्याला आपण काय म्हणतो? डिवायडर म्हणतो किंवा जल विभाजक. कारण त्या ठिकाणी त्या ठिकाणी नदीचा असेल पात्र तर त्यामध्ये विभाजलं जातं, म्हणून त्याला डिवायडर किंवा डिवाइड म्हणजे जल विभाजक असं म्हटलं जाते. म्हणून ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 9. झेरोफायटिक वनस्पती हे खालील प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे. ऑप्शन ए, कच्छचे रण. ऑप्शन बी, पूर्व घाट. ऑप्शन सी, वेस्टर्न घाट्स. अँड ऑप्शन डी, सुंदरबन. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 10. द फंडामेंटल कन्सेप्ट ऑफ विच लॉस इंडस्ट्रियल लोकेशन थेअरी इज बेस्ड, ज्या उद्योग स्थानिकरणाचा सिद्धांत कोणत्या मूलभूत संकल्पनेवर आधारलेला आहे? मग जॉश यांनी जे काही सिद्धांत मांडलाय तर ते खालीलपैकी कोणत्या संकल्पनेवर आधारित आहे? तर परस्पर निर्भरतेचे तत्व ऑप्शन ए, स्थापनापणाद्वारे अवकाशीय समतोल ऑप्शन बी, ऑप्शन सी, कमाल नफा. अँड ऑप्शन डी, तत्व व श्रेणी रचना. आणि याचं करेक्ट आन्सर जे आहे तर प्रॉफिट मॅक्झिमायझेशन हे जॉशचा सिद्धांत किंवा त्यांची थेरी या जे काही बेनिफिट जे आहे तर त्या बेनिफिटची किंवा प्रॉफिटची त्यांनी मांडलेली संकल्पना आहे. क्वेश्चन नंबर 11. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स आर करेक्ट. या ठिकाणी मित्रांनो 11वा प्रश्न जो भूगोलमध्ये विचारलेला आहे तर त्यामध्ये त्याच्या जोड्या दिलेल्या आहेत आणि त्यापैकी करेक्ट जी आहे तर ती आपल्याला ओळखायची आहे आणि त्याचे ऑप्शन सुद्धा तशाच पद्धतीने दिलेत. त्यामुळे हा जो काही क्वेश्चन आहे तर तो क्वेश्चन आपला जोपर्यंत आपल्या समोर असणार नाही, कारण जोड्या जुळवायचा भाग त्यामध्ये विचारलाय आणि त्यामध्ये ब्राझील रोका, व्हेनेझुएला कोनिवका, इंडोनेशिया लडांग, फिलिपिन्स केंजिन.
तर त्याच्यामधली जी काही करेक्ट आहे योग्य जोडी, तर ती कशाबद्दल विचारलेली आहे आणि त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. त्यामुळे ऑप्शन ए 1, 2, 3 आणि 4, तर हे त्याचं करेक्ट आन्सर दिले. म्हणजे काय जशाच तसं जे काही डेटा आपल्या समोर त्यांनी स्थापित केलेला आहे, तर तो डेटा जशाच तसा करेक्ट आहे, म्हणून ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 12. Research study that takes place over an extended period of time is termed as वाढीव कालावधीत होणारे संशोधन अभ्यास डॅश डॅश असे म्हटले जाते. ऑप्शन ए क्रॉस सेक्शनल रिसर्च, ऑप्शन बी लॉगेट रिसर्च, ऑप्शन सी रिसर्च मेथोडॉलॉजी अँड ऑप्शन डी एक्सप्लोरेटरी रिसर्च. आणि याचं करेक्ट जे आन्सर आहे तर ऑप्शन बी लॉंगिट्युडनल रिसर्च म्हणजे अनुगामी संशोधन असं त्याला म्हटलं जातं. क्वेश्चन नंबर 13. ओनियन अँड गार्लिक आर एक्झाम्पल्स ऑफ. कांदा आणि लसूण ही उदाहरणे आहेत. ऑप्शन ए रायझोम, ऑप्शन बी कॉर्न, ऑप्शन सी स्टेम ट्यूबर अँड ऑप्शन डी बल्ब, म्हणजे ज्याला आपण कंद म्हणतो. तर ते कंदच हे त्याचं आन्सर आहे, कारण जे कांदा आणि लसूण तर हे जमिनीच्या आत राहणारे म्हणजे कंदमुळे जसं आपण म्हणतो, तर जसंच की बटाटा असेल तशाच पद्धतीचा हा देखील भाग आहे. त्यामुळं जे काही कंद हे त्याचं उदाहरणे आहे, म्हणून ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 14. 48 अंश अक्षांश रेषा कोणत्या देशामधील सीमारेषा आहे, म्हणजे 48 डिग्री जे आहे तर ते अक्षांश रेषा असं विचारले. आणि त्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी USA अँड कॅनडा, USA अँड मेक्सिको, नॉर्थ कोरिया अँड साऊथ कोरिया, इंडिया अँड चायना. तर आपले जे काही आहे तर ते 48 अंश सेल्सिअस नाही, त्यामुळे म्हणजे आपलं ऑप्शन डी हा इथे डिलीट केला जाऊ शकतो. आणि हे जे काही 48 डिग्री आहे तर ती करेक्ट आहे ऑप्शन सी, कारण नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया यांच्या दरम्यान हे अक्षांश रेषा त्यामध्ये स्थापित झालेली आहे. क्वेश्चन नंबर 15. डॅशडॅशचा वापर करून संगणकामध्ये अभिक्षेत्रीय माहिती साठवली जाते. ऑप्शन ए डिजिटायझर अँड स्कॅनर, ऑप्शन बी प्लॉटर डिजिटायझर अँड कीबोर्ड, ऑप्शन सी कीबोर्ड अँड प्लॉटर अँड ऑप्शन डी स्कॅनर डिजिटायझर अँड कीबोर्ड. तर मित्रांनो याच्यामधले जे काही 1-2 उत्तरं दिलेली आहेत किंवा प्रश्नामध्ये जे काही त्यांनी क्वेश्चन्स त्यामध्ये सामावलेला आहे की त्याच्यामध्ये कशा कशाचा वापर केला जातो आणि माहिती त्याच्यामध्ये साठवण्याचा प्रयत्न केला जातो असं ते म्हटलेलं आहे. तर त्यामुळं याच्या स्कॅनरद्वारे देखील आपण त्याच्यामध्ये माहिती साठवतो. डिजिटायझरच्या माध्यमातून किंवा माऊसच्या माध्यमातून आपण फक्त कमांड देत असतो, परंतु कीबोर्ड जे आहे आपण डेटा जे काही DTP करतो, तर त्यामुळं ऑप्शन डी हे या तीनही ऑप्शनच्या पेक्षा थोडंसं पर्टिक्युलरली करेक्ट वाटतं. त्यामुळं याचे जे काही आन्सर आहे ऑप्शन डी, कारण त्यामध्ये तीनही गोष्टी सामावलेल्या आहेत. कारण ऑप्शन सी चा विचार केला कीबोर्ड आहे परंतु प्लॉटर, परंतु त्यामध्ये स्कॅनर जर आहे तर त्याच्या माध्यमातून देखील आपण ती माहिती इनपुट करत असतो. परंतु त्याच्यामुळं ऑप्शन डी हे करेक्ट आहे, कारण त्यामध्ये तीनही ऑप्शन त्यामध्ये ऍडजस्ट केलेले आहेत, सामावलेले आहेत. त्यामुळे ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 15. त्यानंतर प्रश्न 16 आहे. 22 डिसेंबर रोजी 23.5 अंश दक्षिण अक्षवृत्तावर मध्यान्हच्या वेळी जर सूर्यकिरणाचा कोन 90 अंश असेल तर खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे. म्हणजे 22 डिसेंबर हा सगळ्यात मोठा, तर त्यामुळं ऑप्शन ए मध्यान्हच्या वेळी सूर्यकिरणाचा कोन 38 अंश उत्तर अक्षवृत्तावर 28.5 अंश असेल, असं त्याने एका वाक्यामध्ये ऑप्शन दिलेलं आहे. ऑप्शन बी मध्यान्हच्या वेळी सूर्यकिरणाचा कोन 50 अंश आणि उत्तर अक्षवृत्तावर 12 अंश. म्हणून मित्रांनो हेच जे आहे तर त्याचं करेक्ट आन्सर आहे की द नून सन अँगल ऑन 50 डिग्री अँड नॉर्थ अँड विल बी 12 डिग्री. तर हेच करेक्ट आन्सर आहे, त्यामुळं बाकी बघण्याची आपल्याला आवश्यकता नाही. क्वेश्चन नंबर 17. अरेंज द फीचर्स ॲज पर देअर प्रेझेन्स फॉर हायर टू लोअर अल्टिट्यूड्स. ए एरिट, सेकंड मेडल मॉरेन, ऑप्शन थर्ड सर्क्यू अँड हॉर्न. तर त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 असं जर आपण मराठीमध्ये त्याचा उच्चार केला तर शुककूट म्हटलेला आहे. त्यानंतर नंबर 2 ला मध्य हिमोर, नंबर 3 ला हिमगव्हर अँड नंबर 4 ला शृंग. तर याचं देखील आपल्याला जेव्हा प्रश्न समोर आहे तर त्याची आपण जोडी जुळवू शकतो. आणि 4, 1, 3, 2 म्हणजे शृंग हा 1 नंबरला येईल. जर आपण अधिक उंचीपर्यंत कमीपासून उंचीपर्यंत बघितलं तर जे काही शृंग आहे तर ते कमी आहे उंचीच्या मानाने. आणि त्यानंतर शृंगच्या नंतर येईल त्याचा आन्सर शुककूट येईल. शृंग, शुककूट, त्यानंतर हिमगव्हर आणि मध्य हिमोड, म्हणजे हा जो काही चढता क्रम आहे तर तो अशा पद्धतीने होऊ शकतो. म्हणून त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. प्रश्न आहे 18वा.
पीक विविधीकरणाचा अभ्यास करण्यासाठी खालीलपैकी कोणती कृषी भौगोलिक पद्धती योग्य आहे? ए व्यापारी माल, बी पद्धतशीर, सी प्रादेशिक, डी बिहेवियरल म्हणजेच वर्तणूक. आणि जे काही आपल्याला पीक विविधीकरण आहे, जसं की आपण पश्चिम महाराष्ट्र म्हणू, मराठवाडा म्हणू, खानदेश म्हणू, विदर्भ म्हणू, हा जो काही विविधीकरणाचा जर अभ्यास करायचा असेल तर त्या अभ्यासकरण करण्याचे असेल तर त्यासाठी जी काही कृषी भौगोलिक पद्धती आहे तर ती प्रादेशिक पद्धती आपल्याला त्याचा वापर करावा लागेल. किंवा त्याचनंतर हा आपण रिजनलचा बघितला, समजा आपण स्टेट वाईज जर विचार केला तर त्यासाठी देखील रिजनल पद्धती आपल्याला योग्य ठरू शकते. कारण जर आपण तेलंगणा असेल किंवा तमिळनाडू असेल किंवा केरला असेल, त्याचबरोबर इकडे आसाम, बिहार, ह्या जसं आपण भौगोलिक दृष्टीचा जर विचार केला तर त्यामध्ये जी काही योग्य पद्धत असेल तर ती रिजनल असेल. तर आपण पद्धतशीर म्हणू, सिस्टमॅटिक ही आपण एका प्रदेशामध्ये करू शकतो, परंतु रिजनल जी काही मेथड आहे तर तीच यासाठी योग्य ठरू शकते. म्हणून ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 19. वन ऑफ द proponents of the turbidity current theory of the origin of submarine canyons was. समुद्र तळावरील निदरी उत्पत्तीसाठी पंकील प्रवाह सिद्धांतांच्या समर्थकांपैकी एक म्हणजे डॅली, ऑप्शन ए, ऑप्शन बी डाना, ऑप्शन सी सॅलिस अँड ऑप्शन डी ग्रेगरी. आणि हे जे काही डॅली आहे तर तेच त्याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न 20 आहे, शहरी श्रेणीबद्ध संबंधातील अनुभवात्मक नियमितता पुढीलपैकी कोणाद्वारे मोजली जाऊ शकते? ऑप्शन ए गिनी गुणांक, ऑप्शन बी स्थान पोषण, ऑप्शन सी श्रेणी आकार नियम आणि ऑप्शन डी आहे घातांकी वाढीचा दर. आणि ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 19, जे की श्रेणी आकार नियम त्या पद्धतीने ते निवडले जातात. नेक्स्ट क्वेश्चन, जेव्हा वायुभाराचा उतार आणि कोरिओलिस बल संतुलित असतात तेव्हा डॅश डॅश वायरांची निर्मिती होते. वारे, ऑप्शन सी भूवलित वारे, ऑप्शन डी मोसमी वारे. आणि जेव्हा वायुभाराचा उतार आणि कोरिओलिस बल जेव्हा बॅलन्स्ड असतं, संतुलित असतं, तेव्हा भूतलीय वारे हे त्या ठिकाणी निर्माण होत असतात. म्हणून ते त्या भूतलीय वाऱ्यांची निर्मिती त्या ठिकाणी होत असते जेव्हा बॅलन्स्ड असतं तेव्हा. क्वेश्चन नंबर 22. ऍग्रिकल्चरल जिओग्राफी डील्स विथ. कृषी भूगोल संबंधित आहे ऑप्शन ए जैव भौतिक शेती पद्धती, ऑप्शन बी सामाजिक सांस्कृतिक शेती पद्धती, ऑप्शन सी जागतिक स्तरावर उद्भवणाऱ्या शेती समस्या आणि ऑप्शन डी वरील सर्व, ऑल ऑफ अबोव. तर हे जे काही कृषी भूगोल आहे तर यावरील तीनही गोष्टीशी निगडित आहे, संबंधित आहे. म्हणून ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. परत क्वेश्चन नंबर 23 मध्ये मॅच लिस्ट फर्स्ट विथ लिस्ट सेकंड अँड सिलेक्ट द करेक्ट आन्सर युझिंग द कोड गिवन बिलो. तर मित्रांनो, याच्यामध्ये जे काही यादी 1 आणि यादी 2 दिली आहे तर यादी 1 मध्ये तांबे, लोह खनिज, मॅग्नीज आणि अभ्रक म्हणजेच यांची एक यादी तयार केली. आणि कुद्रू, मेघ, त्यानंतर बालाघाट, त्यानंतर कोडरमा आणि खेत्री हे जे काही यादी दुसरी दिलेली आहे तर हे कोणते खनिज कशामध्ये किंवा कोणत्या घाटामध्ये किंवा डोंगर रांगामध्ये भेटतात याची त्यांनी माहिती विचारलेली आहे. आणि त्याच्यासाठी कोड जे दिलेत तर ते ए साठी, बी साठी, सी साठी, डी साठी असं काही डेटा दिलेला आहे. तर तो त्यामध्ये डी जे दिले 4, 1, 2, 3 ते त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 24. अरेंज द फॉलोइंग फिजिओग्राफिक सब डिव्हिजन्स फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. म्हणजे जे काही पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारा जो काही क्रम आहे तर तो आपल्याला जोडायचा आहे. ए बी सी डी ऑप्शन दिलेत, त्यामध्ये ए बुंदेलखंड पठार, ऑप्शन बी बागेलखंड पठार, ऑप्शन सी माळवा पठार अँड ऑप्शन डी छोटा नागपूर पठार. तर त्याचं जे काही करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन सी. Question number 25. Which one of the following iron and steel plant has German collaboration? खालीलपैकी कोणता लोह व पोलाद प्रकल्प जर्मनीच्या सहाय्याने उभारला आहे किंवा उभारण्यात आलेला आहे? त्यामध्ये ऑप्शन ए भिलई, ऑप्शन बी दुर्गापूर, ऑप्शन सी राउरकेला अँड ऑप्शन डी बोकॅरो. आणि ऑप्शन करेक्ट राउरकेला, सी इज करेक्ट आन्सर. प्रश्न आहे 26वा. सल्ला सेवा दलाली संस्था आणि माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान ICT या आर्थिक क्रियांचा समावेश डॅश डॅश यामध्ये होतो. ऑप्शन ए सेकंडरी ऍक्टिव्हिटीज, ऑप्शन बी टेरिटरी ऍक्टिव्हिटीज,
ऑप्शन सी क्वाटर्नरी ऍक्टिव्हिटीज अँड ऑप्शन डी क्वायनरी ऍक्टिव्हिटीज. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे सी, म्हणजे जे काही क्वाटर्नरी आहे तर त्या चतुष्कीय क्रियामध्ये किंवा ऍक्टिव्हिटीज मध्ये या सल्ला सेवा म्हणजे आपण म्हणतो की कन्सल्टन्सी, ब्रोकरेज फर्म्स अँड इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. तर यासाठी जे काही चतुष्कीय क्रिया आहेत ज्याला आपण क्वाटर्नरी ऍक्टिव्हिटीज म्हणतो, ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, दुसऱ्या महायुद्धानंतर भूगोलाच्या विकासातील प्रमुख कल पुढीलपैकी एक आहे. ऑप्शन ए शक्यतावाद, ऑप्शन बी निर्धारवाद, ऑप्शन सी प्रादेशिकता, ऑप्शन डी उपयोजित भूगोल. आणि उपयोजित भूगोल म्हणजे ज्याला आपण अप्लाइड जिओग्राफी म्हणून आपल्या जिओग्राफी मध्ये आपण अप्लाइड जिओग्राफीचा जसा अभ्यास करतो तर तेच याचं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट, वनस्पतींची ओळख करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या श्रेणीचा आधार ते फळ देतात की नाही हा आहे, असा प्रश्न विचारलाय. आणि ऑप्शन ए द्वैवार्षिक आणि वार्षिक, ऑप्शन बी अँजिओस्पर्म्स अँड जिम्नोस्पर्म्स, सी औषधी वनस्पती आणि झुडुपे, डी ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. तर याचं करेक्ट आन्सर आहे, जेव्हा आपण वनस्पतींची ओळख करतो तेव्हा वापरल्या जाणाऱ्या श्रेणीचा आधार तो एक ग्राह्य धरला जातो. आणि फळे देतात की नाही हे जर आपल्याला काउंट करायचं असेल तर त्यामध्ये आपण अँजिओस्पर्म्स अँड जिम्नोस्पर्म्स ज्याला आपण म्हणतो तर ते त्याचं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 29, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील वार्षिक घातांकीय वाढीचा दर किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार जे काही सेन्सस झालेलं होतं तर त्याच्यामध्ये घातांकीय वाढीचा दर, त्यामध्ये ऑप्शन बी 0.0145, ऑप्शन सी 0.0164 आणि ऑप्शन डी आहे 0.0175. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 0.0164. त्यानंतर क्वेश्चन नंबर 30, त्यामध्ये विधान दिले त्याचं कारण दिलं आहे आणि त्यामधील आपल्याला दोन्ही योग्य आहेत का अयोग्य आहेत किंवा त्याचं स्पष्टीकरण आहे की नाही. जेव्हा आपल्या समोर हा प्रश्न ऑन पेपर असेल किंवा आपल्या समोर जेव्हा असेल तेव्हा त्याचा आपण करेक्ट आन्सर देऊ शकतो. त्यामुळं हा क्वेश्चन आपण त्याचं बी आन्सर जे आहे ऑप्शन जे आहे तर ते आहे, कारण ए आणि बी हे बरोबर आहेत आणि त्याचं योग्य स्पष्टीकरण देखील आहे असं त्यांनी त्यामध्ये मांडलं. त्यामध्ये विधान दिलं होतं भारताला नेहमीच उष्णकटिबंधीय देश मानले जाते, हे ठीक आहे विधान. आणि त्याचं कारण मीमांसा त्याची सांगितली होती की कर्कवृत्त देशाला दोन भागात विभागते, ज्यामध्ये कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील भाग त्याच्या दक्षिणेस असलेल्या क्षेत्राच्या दुप्पट आहे. थोडस हे क्लिष्ट आहे परंतु त्याचं योग्य स्पष्टीकरण त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 31, बाउंड्रीज आर सीमारेषा डॅश डॅश असतात. ऑप्शन ए झोनल अँड आर्टिफिशियल, ऑप्शन बी आर्टिफिशियल अँड सेपरेटिंग, ऑप्शन सी आर्टिफिशियल सेपरेटिंग अँड मुव्हेबल, ऑप्शन डी झोनल सेपरेटिंग अँड मुव्हेबल. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे आर्टिफिशियल सेपरेटिंग अँड मुव्हेबल म्हणजेच ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 32, मी प्रकीर्णन म्हणजे ज्याला आपण माय स्कॅटरिंग म्हणतो हे वातावरणात केव्हा घडतात? ऑप्शन ए कणांचे आकारमान तरंग लांबीपेक्षा कमी असल्यास, ऑप्शन सी कणांचे आकारमान तरंग लांबी इतकेच असल्यास, आणि ऑप्शन डी वातावरण कणविरहित असल्यास. जेव्हा वातावरण कणविरहित आहे तेव्हा ते माय प्रकीर्णन होऊ शकत नाही, परंतु जेव्हा कणांचे जे काही आकारमान आहे तर ते तरंग लांबीचे सेम असेल तर हे MIE स्कॅटरिंग हे त्या ठिकाणी काय होत असतात, निर्माण होत असतात किंवा तयार होत असतात किंवा जी घडत असते. क्वेश्चन नंबर 33, द व्हर्टिकल एअर फ्लो इन डॅश डॅश म्हणजे प्रत्यावर्तातील अधोगामी हवेचा प्रवाह डॅश डॅश मुळे होतो. ऑप्शन ए हवेचे वरील थरामधील एकत्रीकरण, ऑप्शन बी हवेचे वरील थरामधील अपसरण, ऑप्शन सी हवेचे दोन्ही ठिकाणी वरील थरामध्ये व भूपृष्ठावरील अपसरण, ऑप्शन डी हवेचे भूपृष्ठभागावरील एकत्रीकरण व वरील थरामधील अपसरण. तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए हवेचे वरील थरामधील एकत्रीकरण. क्वेश्चन नंबर 34, हु रोट द बुक सोशियल जस्टिस अँड सिटी.
सोशल जस्टिस अँड सिटी पुस्तक कोणी लिहिलंय? तर त्याचं ऑप्शन न पाहता आपल्याला ऑप्शन करेक्ट आन्सर देता आला पाहिजे. डेव्हिड हार्वे हे या पुस्तकाचे जनक आहेत. सोशल जस्टिस अँड सिटी, डेव्हिड हार्वे. क्वेश्चन नंबर 35. Which one of the following factors is more crucial for agricultural development? आणि त्यासाठी ऑप्शन दिले आहेत. ऑप्शन ए ट्रॅक्टर, ऑप्शन बी फर्टिलायझर्स, ऑप्शन सी इरिगेशन अँड ऑप्शन डी जेंटल स्लोप. आणि हेच ज्याला काय आपण मंद उतार जे म्हणतो, तर त्या शेतीच्या विकासासाठी हा जो काही घटक आहे तर तो अधिक महत्वपूर्ण आहे. कारण ह्या ज्या काही बाबी आहेत, खते असेल, ट्रॅक्टर असेल, सिंचन असेल, ह्या गौण बाबी आहेत, म्हणजे आवश्यक क्रिया आहेतच. शिवाय जर जेंटल स्लोप जर असेल तर तो अधिक आपल्याला महत्वपूर्ण. Following is known for the nested hierarchy theory of settlement geography. म्हणजे खालीलपैकी कोण वस्ती भूगोलाच्या नेस्टेड श्रेणी सिद्धांतासाठी परिचित आहे? तर जेव्हा आपण जिओग्राफीचा जेव्हा अभ्यास करतो तर त्या जिओग्राफीचे जे काही असे वन लाईन स्टेटमेंट जेव्हा दिलेले असते तेव्हा त्याचं ऑप्शन न पाहता आपल्याला उत्तर त्याचं देता आलं पाहिजे. त्यामुळं जे काहीच करेक्ट आन्सर आहे तर ते क्रिस्टलायर जे आहेत तर ते त्याचं करेक्ट आन्सर आहे. काय यांनी या वस्ती भूगोलाच्या नेस्टेड श्रेणी ज्याला म्हणतो आपण नेस्टेड थेअरी ऑफ सेटलमेंट जिओग्राफी हे त्यांनी त्यासाठी परिचित आहेत. त्यामुळे त्याचं जे बी ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. त्यानंतर मित्रांनो परत लिस्ट 1 आणि लिस्ट 2 दिलेली आहे. तर त्याचं नागरीकरण जे काही टप्पे आहेत आणि गट 2 मध्ये स्पष्टीकरण दिले तर त्याच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर त्यामध्ये अ नागरीकरण, ब उपनागरीकरण, क विघटन आणि नागरीकरण आणि ऑप्शन डी पुन्हा नागरीकरण गट 2 आणि त्याचं स्पष्टीकरण अशा पद्धतीने दिलेले आहेत. आणि त्या स्पष्टीकरणामध्ये एक आहे आसपासच्या घासीपट्टा अर्बन कोअरच्या किमतीवर वाढतो आणि 3 कोर टेपर्सच्या लोकसंख्या कमी होण्याचे दर किंवा कोर लोकसंख्या परत मिळण्यास प्रारंभ करते आणि 4 जे आहे तर शहरी भागातील लोकसंख्या कमी होणे प्रवासी बेलच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. तर हे जे काही ए बी सी डी जे काही ऑप्शन दिले आहेत त्याची जेव्हा आपली माहिती समोर येईल तेव्हा आपल्याला त्याचं करेक्ट आन्सर जोडू शकतो. कारण थोडंसं थिंकिंग प्रोसेसचा भाग त्या ठिकाणी आहे. आणि याचं जे काही ऑप्शन ए आहे एच ए 1 2 3 4 च्या ऐवजी 1 2 4 3 असं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 38. अकॉर्डिंग टू लेंड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन द सॉइल्स विच आर नॉट सस्टेबल फॉर क्रॉप कल्टिवेशन बिलॉंग टू. म्हणजे जी काही भूक्षमता आहे तर ती भूक्षमता वर्गीकरणानुसार पीक लागवडीस योग्य नसणारी माती आणि डॅश डॅश गटाशी निगडीत आहे असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर त्याचे जे काही ऑप्शन आहेत ए क्लास 1, बी क्लास 3, सी क्लास 4 अँड क्लास 3 ऑप्शन डी. आणि क्लास 3 मध्ये त्याचे जे काही कॅपेबिलिटी आहे तर ती काउंट केली जाते. त्यामुळे ऑप्शन डी म्हणजे क्लास 3 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 39. अंडर विच कंडिशन्स डू लॅटरिक सॉइल्स नॉर्मली फॉर्म. म्हणजे जेव्हा सामान्यतः जांभी मृदा कोणत्या परिस्थितीत तयार होते. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. जेव्हा हाय टेम्परेचर असतं तर त्या हाय टेम्परेचर अँड हेवी रेनफॉल अशा पद्धतीत जेव्हा वातावरण निर्मिती होते त्या ठिकाणी किंवा अशा पद्धतीचं वातावरण ज्या भागामध्ये असतं तर त्या भागामध्ये जांभी मृदा ही त्या ठिकाणी असते. म्हणून ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40 आहे. रोस्तवच्या आर्थिक विकासाचे मॉडेल आधुनिक सामाजिक आर्थिक आणि राजकीय संस्थेचा विकास कोणत्या 2 टप्प्यामधील संक्रमणासाठी आवश्यक आहे? ऑप्शन ए पूर्व अटीसह उड्डाण आणि मोठ्या प्रमाणावर वापर, ऑप्शन सी उड्डाण अवस्थेसाठी पूर्व अटी आणि परिपक्वतेसाठी प्रयत्न आणि उड्डाण अवस्था आणि परिपक्वतेसाठी प्रयत्न. आणि परिपक्वतेसाठी जिथे प्रयत्न होतात उड्डाणासाठी तेच त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यामुळं टेक ऑफ अँड ड्राईव्ह टू मॅच्युरिटी हा करेक्ट ऑप्शन आहे. क्वेश्चन नंबर 41. What do you consider as the main aim of interdisciplinary research? तुमच्या मते आंतरविद्याशाखीय संशोधनाचा मुख्य हेतू काय आहे? म्हणजे संशोधनामध्ये समग्र दृष्टिकोन आणण्यासाठी, संशोधन क्षेत्रात एकाच विषयावरील भर कमी करण्यासाठी, संशोधन समस्येच्या अतिसामान्यीकरणासाठी आणि संशोधन पद्धतीमध्ये नवीन कल निर्माण करण्यासाठी. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए
संशोधनामध्ये समग्र दृष्टिकोन आणण्यासाठी या इंटरडिसिप्लिनरी रिसर्चचा त्याचं जे काही एम आहे, जे काही उद्दिष्ट आहे, मुख्य हेतू आहे, तर तो संशोधनामध्ये समग्र दृष्टिकोन निर्माण करणे हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 42, टेरेस्ट्रियल रेडिएशन इज म्हणजे भूपृष्ठीय उत्सर्जन हे डॅश डॅश आहे. ऑप्शन ए अल्ट्राव्हायलेट, ऑप्शन बी इन्फ्रारेड, ऑप्शन सी विजिबल अँड ऑप्शन डी मायक्रोवेव्ह. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन बी इन्फ्रारेड. जेव्हा अवरक्त लहरी निर्माण होतात तेव्हा भूपृष्ठीय उत्सर्जन हे त्या 3 ओशियन करंट्स आर डिफ्लेक्टेड ड्यू टू म्हणजे महासागराचे प्रवाह डॅश डॅश मुळे विचलित होतात. त्याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी. जेव्हा कोरलेस बल जे आहे तर त्या कोरलेस बल यामुळे त्याचे जे काही ऑप्शन आहे तर ते काय होत असतात की विचलित होत असतात. क्वेश्चन नंबर 44, प्रख्यात प्रबंध प्लेसवर ऑन फॅमिली असे मत स्पष्ट करते की कुटुंब हे समाजातील एक घटक आहेत आणि हा मोनोग्राफ पुढीलपैकी एकाने मांडलेला आहे. तर हा एक जे काही फ्रेडरिक ले आहेत त्यांनी ही जी काही मोनोग्राफी त्या ठिकाणी मांडलेली आहे, म्हणून त्याचं करेक्ट आन्सर ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 45, द डेन्सिटी ऑफ अर्थ क्रस्ट रेंजेस फ्रॉम म्हणजे पृथ्वीचा जो काही कवच आहे त्याला आपण क्रस्ट म्हणतो, त्याची घनता डॅश डॅश इतकी आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. 2.2 ते 29 पर्यंतची घनता आहे. त्यानंतर 46, डॅश यांनी प्रिन्सिपल्स ऑफ जिओलॉजी 1830 या पुस्तकात एकरूपतावाद ही संकल्पना लोकप्रिय केलेली आहे आणि त्याचं करेक्ट आन्सर आहे सी. लायल यांनी काय केली की 1830 या पुस्तकामध्ये एकरूपतावादाची संकल्पना अधिक जास्त प्रमाणामध्ये लोकप्रिय केलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 47, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. पुन्हा त्या खाली त्यांनी विधाने दिलीत आणि त्याच्यावरती विचार करायचा आहे आणि त्यातून जे काही योग्य असेल तर ते पर्याय त्यामध्ये निवडायचं आहे आणि त्यामध्ये ऑप्शन सेकंड त्याचं करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 48, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द मेन रिझन फॉर डिक्रीज इन द पर कॅपिटा इन्कम. हा सर पुन्हा इकॉनॉमिक्सचा क्वेश्चन त्यामध्ये इन्क्लूड झाला. तर त्याचं जे काही करेक्ट आन्सर आहे तर दरडोई उत्पन्नामध्ये घट होण्यामागचे मुख्य कारण पुढीलपैकी कोणते आहे, तर ते आहे लोकसंख्या वाढ झाल्यामुळं दरडोई उत्पन्नामध्ये त्याचं जे काही घट आहे तर ते घट होण्याचं मुख्य कारण आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड लास्ट, जेव्हा निसर्गात मानवी गरजा भागविण्याची क्षमता असते परंतु मानवामध्ये त्यांचा वापर करण्यासाठी योग्य तंत्रज्ञान नसते अशा संसाधनास डॅश डॅश संबोधतात. ऑप्शन ए संभाव्य स्त्रोत, ऑप्शन बी साठा, ऑप्शन सी विकसित स्त्रोत आणि ऑप्शन डी राखीव. तर त्याला आपण स्टॉक म्हणतो. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 49. आणि क्वेश्चन नंबर लास्ट, खालील वाक्य वाचायला त्यांनी सांगितले म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला डेटा दिलेला आहे आणि त्या डेटावरती थिंकिंग प्रोसेस करायची. त्याच्यामध्ये एक दिलंय समुद्र पर्वत म्हणजे ज्याचा सुळका समुद्राच्या वरच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचतो आणि सागरी पठार हा पाण्याखाली असलेल्या सागर पर्वताच्या सपाट पृष्ठभागाचा पुरावा दर्शवतो. तर त्याच्यामध्ये योग्य पर्याय किंवा उत्तर निवडायचं आहे. तर त्यामध्ये जे काही ऑप्शन बी आहे तर ते फक्त दुसरा जो काही स्टेटमेंट दिले तर तोच करेक्ट आहे, कारण सागरी पठार हा पाण्याखाली असलेल्या सागर पर्वताच्या सपाट पृष्ठभागाचा पुरावा दर्शवतो आणि हेच त्याचं करेक्ट आहे. तर अशा प्रकारे आपण जे काही पेट 2022 मध्ये जिओग्राफीचा जो काही पेपर त्यांनी विद्यापीठाने दिलेला होता तर त्याचा आपण अनालिसिस माध्यमातून केलेला आहे. थँक्यू.